मराठी माणसानं उद्योजक बनलं पाहिजे आणि उद्योजक होऊन एकजुटीनं व्यवसायात ठामपणे उभं राहिलं पाहिजे। यासाठी नुकतीच मुंबईत उद्योग बोध 2017 या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। 2 दिवसीय चाललेल्या या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून 1100 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते। एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे ब्रीदवाक्य घेऊन 2000 सालापासून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही चळवळ सुरू आहे। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही महाराष्ट्रातल्या उद्योजकांना एकत्र आणत नवी उद्योजकीय संघटित शक्ती वापरणारी ही चळवळ। याच अभियानाचा एक भाग म्हणून मराठी उद्योजकांसाठी उद्योग बोध हा उपक्रम 13 आणि 14 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता। ही संस्था वर्षातून 2दा उद्योजकांसाठी अशा परिषदा घेतं आणि त्यातून सुरू होतो B2B चा व्यवहार। नेटवर्किंग करणं आणि खास करून महाराष्ट्रीय उद्योजकांनी एकत्र येऊन नेटवर्किंग करून एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत आणि यामधून फायदा होऊन आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायदा लोकांचा दरवेळी होतो। उद्योजकाची मानसिकता बदलणं हे जे सॅटर्डे क्लबच्या प्रतिज्ञेमध्ये लिहिलेलं आहे त्याचं मुख्य काम उद्योग बोध सारख्या कॉन्फरन्समधून केलं जातं। अशा प्रकारच्या चळवळीचा फायदा महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आणि उद्योजकीय चळवळीला होतो। आम्ही आमच्या NGO थ्रू आणि आमच्याच सिस्टर कन्सर्न कंपनीतून CSR ॲक्टिव्हिटी राबवून ट्री प्लांटेशनला प्रमोशन कसं करावं ज्या मॅक्झिमम त्यासाठी आम्ही एक वेबसाईट आणली आहे आणि त्याचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही सॅटर्डे क्लब जॉईन केला आहे। मी सॅटर्डे क्लब जॉईन करून 2 वर्ष झाले। खूपच इथून मला फायदा भेटला आहे। सॅटर्डे क्लबमधून खूप स्कूल कॉलेजचे मला रेफरन्सेस भेटलेत, कारण माझा प्रिंटिंग मशीन्स म्हणजे ज्या मशीन्स मी प्रोव्हाइड करतो प्रिंटर्स ते स्कूल कॉलेजसाठी खास काही बनवलेले आहेत जे लोकांपर्यंत माहीतच नसतं आणि तिथेपर्यंत पोहोचवण्यासाठी सॅटर्डे क्लब हे खूप मला प्रयत्न करतं, खूप मला साथ देतं सॅटर्डे क्लब। उद्योग म्हटला की संकट ही वाटेवर ठरलेली असतात, पण या संकटातून मार्ग काढताना काही नव्या वाटाही कशा शोधाव्यात याबद्दल उद्योग बोधमध्ये तज्ञांनी मार्गदर्शन केलं। 25 सालों से 15 बैठा, 25 सालों से 2 साल में 17 में वी हैव टच 70। इसके अंदर 10 करोड़ जॉब क्रिएट होगी अगर हम 25% ले जाएं उसको। अगर हम उसको 25% ले जाएं 2020 तक तो 10 करोड़ जॉब क्रिएट होगी। दैट इज़ द गेम चेंजर। ये है बॉटम लाइन ऑफ मेक इन इंडिया। हम सोचते मेक इन इंडिया मतलब फॉरेन की कंपनियां इंडिया में आएँ, बड़ी बड़ी कंपनियां आएँ, ऐसा नहीं है। पर सबको सरकार को भी पता है कि बड़ी कंपनी में जॉब क्रिएशन नहीं होगा। दे नो वेरी क्लियरली कि छोटे उद्योगों में होगा। मराठी मानसिकता ही अजूनही नोकरी आणि सुरक्षितता यामध्ये अडकून पडली आहे, पण सॅटर्डे क्लबच्या या उद्योग बोध 2017 परिषदेच्या माध्यमातून मेक इन महाराष्ट्र या धोरणाला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार आहे। प्रशांत सोनार, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।